आप आले का? नमस्कार, मी सह्याद्री विडा श्री अशोक राईन. आज राशींची ही जी देवी त्या देवीला आम्ही दर्शन आलो. आपल्या सर्वांचं स्वागत. असं मग माहिती ती हलते तिचा अनुभव घेण्यासाठी आम्ही वर गेलो होतो. जाताना खूप कोंडी झाली, भीती वाटली आणि निम्मे रस्त्यातून खाली आलो. राशींची दीपमाळ वर गेल्यानंतर लाकडी दीपमाळ वरती हलते असं म्हटलं आता, परंतु प्रचंड वरती असल्यामुळे वरती खूप चढणं खूप अवघड असल्यामुळे सर फक्त 3ऱ्या पायऱ्यापर्यंत गेलेले होते. आणि तिचा मोठान माहूरगड, तिला रेणुका मानलं जातं, एमआय म्हणलं जातं व जगदंबा माता म्हणलं जातं. त्याच्यानंतर पलीकडची आहे ती तुळजापूरची तुळजाभवानी, मध्ये आहे ती पुण्याची चतुर्श्रुंगी आणि जागृत देवस्थान म्हणून ओळखलं जातं. बाहेरची हलती दिकमाळ, बाहेरची हलती दिकमाळ आहे. वरती गेल्यानंतर चिन्या टाईप वरती जायला पायऱ्या आहेत. वरती गेल्यानंतर चौकोनी लाकूड धरून हलवलं तर ते पूर्ण मनोरा हलतो. भारतात कुठेही नाही अशी हलती दिकमाळ म्हणून राशीचं प्रसिद्ध दिकमाळ आहे. दीपमाळ हलते का? हो, हलती दिकमाळ आहे. तिला काही खालून आधार आहे की नाही? आधार ना, म्हणजे जुन्याच आहे, पूर्वीच आहे. चौकोनी जे आहे ते बांधकाम. वर गेल्यानंतर चिन्या टाईप वरती जायला पायऱ्या आहेत आणि पायऱ्या वरती गेल्यानंतर चौकोनी लाकूड धरून हलवल्यानंतर पूर्ण मनोरा हलतो. जेवढं जोर असतो वरची माणसं गेले ते हलवतात तेवढं ती मनोरा हलतो. आता सध्या लोक जातात का तिथे? हो, कंटिन्यू 24 तास चालू असतो. मग ते दीपमाळ्यावर जाता येतं का? हो, जाता येतात. तिथला उत्सव कधी असं यात्रे कधी असते देवीची? नवरात्रामध्ये यात्रा असते.